हेच ते ठिकाण जिथे भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला. डोंगराच्या कुशीत विसावलेलं शांत, पवित्र आणि मनाला स्पर्श करणारं ठिकाण म्हणजेच मणिकरण. तर आज आम्ही आलो आहोत हिमाचल प्रदेशातील पार्वती व्हॅलीमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळी. निसर्ग आणि श्रद्धेचे सुंदर मिश्रण इथे अनुभवायला मिळतं. इथे चुलीवर नाही तर नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडात प्रसाद बनवला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती माता काही काळ इथे वास्तव्यास होते. पार्वती मातेचे कर्णफूल इथे पाण्यात पडून हरवलेला मणी शोधण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला, पण मणी काय सापडला नाही. म्हणून भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी तिसरा डोळा उघडला. त्या प्रचंड शक्तीमुळे शेषनागाने पृथ्वी खालून जोरात पाण्याचा फवारा सोडला आणि त्या फवाऱ्यासोबत तो हरवलेला मणी वर आला. म्हणूनच या ठिकाणी मणिकरण हे नाव पडलं असं मानलं जातं. तेव्हापासून आजपर्यंत इथे गरम पाण्याचा कुंड सतत उकळत आहे आणि आता त्याच पाण्यात भाताचा प्रसाद शिजवला जातो. इथली -डिग्रीतली थंडी आणि हे गरम पाण्याचं सतत उकळत असलेलं कुंड खरंच हा चमत्कारच म्हणायचा. ते गुरुद्वारा देखील आहे. वेगवेगळ्या धर्माची लोके इथे एकत्र श्रद्धेने येतात. मणिकरण म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला शांती देणारं, आध्यात्मिक ऊर्जा देणारा एक सुंदर अनुभव आहे. तर तुम्ही कधी व्हिजिट करताय मणिकरणला हे नक्की कमेंट करून सांगा. एक्सप्लोर विथ सुपरला फॉलो करायला विसरू नका.